भाकरी अशी टम्म फुगली ना मंडळी, तर बनवायला सुद्धा हुरूप येतं आणि खाणाऱ्याला सुद्धा मन लावून खातं माणूस. आणि ही भाकरी आपण कशासोबत सुद्धा खाऊ शकतो. सुकटसोबत, नॉनव्हेजसोबत, चिकनसोबत किंवा भाजीपाल्यासोबत, आमटीसोबत, कडधान्यासोबत, कसल्याही भाजीसोबत ही भाकरी छान लागते. तर चला, नमस्कार मंडळी, कशा आहात? आणि टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी बनवत आहे आज मस्त तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी म्हणजे खूप मोठी रेसिपी नाही आहे, पण म्हणलं तरीही आपण बनवावं आणि तुम्हाला दाखवावं. तर मी इथे गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर ठेवलेला आहे तवा आणि मस्त भाकर बनवून घेतलेली आहे. छान पीठ मळलं आणि भाकर थापून तव्यावर टाकून घेतलेली आहे. तर नवीन यूट्यूबर लोकांसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच पुढे जायला मार्ग भेटतो मंडळी, आणि सुरुवात होते. एक म्हणजे मार्गदर्शन होतं किंवा वाटचाल होती म्हणा. हळूहळू का होईना माणूस एक एक पाऊल पुढं जातो. आणि मोठा व्हिडिओ टाकला छोट्या मोठ्या रेसिपींचा तर ते जास्त लोक बघत नाहीत किंवा रिस्पॉन्स देत नाहीत. तर अशा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या पद्धतीनं बनणाऱ्या आहेत तर ते जास्त लोक बघत नाहीत. तर हे बघा, मी इथे मस्त छान भाकरी बनवून घेतलेली आहे आणि भाकरी कशी आपली टम्म फुगलेली आहे. ही बनवलेली आहे मी दुसरी भाकरी आणि याच्यासोबत बनवली होती मी तेंडलीची भाजी. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही पण मी दुसरी भाकरी चांगली उलटून पलटून घेतलेली आहे. आणि हे बघा, ही आपली तेंडलीची भाजीसुद्धा रेडी आहे. तर मी तेंडलीची भाजीची जी रेसिपी आहे ती तुम्हाला नक्कीच दाखवेल, हा व्हिडिओ पूर्ण दाखवेल. तर ही आहे दुसरी भाकरी. तर ही आहे तिसरी भाकरी आणि तिसरी भाकरीसुद्धा छान टम्म फुगलेली आहे. तर कशा वाटल्या भाकरी आणि कशी वाटली तेंडलीची भाजी आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.